खूप लागलाय का हो? हा नाही हे परवाच आहे, थोडा मुका मार लागलाय पण ठीक आहे, होईल बरं. बरीच मोठी मारामारी झाली असं कानावर आलं होतं. तुम्ही 100% शुअर आहात की ते गुहागरला आहेत म्हणून? इन्स्पेक्टर, मी 100% श्योर आहे म्हणून तर बोलतेय ना. आता राजवर्धन इथे नाहीये म्हणजे ते गुहागरलाच असणार. ते तिथेच असूनही कशावरून? इन्स्पेक्टर, राजवर्धन तिथे का गेलेत, कशासाठी गेलेत याबद्दल मी आता काहीच बोलू शकत नाही. हा, पण जेव्हा राजवर्धन तुम्हाला गुहागरला सापडतील तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सिंपल. हे घर सोड! हे ते बाजूला घे. ए तू कोण राहता अनामध्ये? हो बाजूला. थांब, काय झालं? थांब 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 थांब, बोल. तुझी हिंमत कशी झाली हिला हात लावायची? थांब. तू कोण आहेस? आता अजिबात थांबू नको. झालं रे तू बुलडोझर. एक मिनिट मी बोलतो तुमच्या मालकाची. एक मिनिट. आलाय मोठा आम्हाला ऑर्डर सोडणारा. घे रे, बुलडोझर घे पुढे. आलाय मोठा हिरो. तुला दाखवतो तुला इसका. सगळी हिरोगिरी बाहेर काढतो तुझी. थांब. सर, तुम्ही बाजूला व्हा. नाही सर, तुम्ही बाजूला व्हा. सर, थांब. मी तुमच्या मालकाशी बोलतो. चल इथून. अगं काय वेडेपणा चालवलायचा. हे आपलं घर नाहीये, हे त्यांचं घर आहे. ते ठरवतील पाडायचं की ठेवायचं ते. तू चाल इथून. थांब रे. नाही तात्या, हे माझ्या आईच्या आठवणींचं घर आहे. मी ते घर नाही पाडू देणार. अगं बाय. थांबा. तुमच्या आईचं घर आहे? हो, आज जर तुम्ही नसतात तर मी हे घर वाचवू शकले नसते. या घरात माझ्या आईच्या आठवणी आहेत, माझं बालपण आहे. आणि हे घर माझं स्वप्न आहे जे पूर्ण करण्यासाठी मी मुंबईत आले होते. बाहेर बाहेर चल
चल इथून. नाही तात्या, मी नाही येणार तुमच्या बरोबर. मी यांच्या बरोबर झोपडीत राहीन, पण मी तुमच्या बरोबर येणार नाही. बाय. तात्या अहो, अजून किती परीक्षा बघणार आहात तुम्ही त्यांची? महालातल्या माणसाला झोपडीत राहावं लागलं. माझ्यासाठी त्यांनी वाटेल ती आणि कधी न केलेली कामं केली हो. कसे तरी दिवस काढलेत त्यांनी, त्यांच्या हाताला चरे पडलेत, पण तरी तो माणूस हटला नाही. अजून किती परीक्षा बघणार आहात तुम्ही त्यांची तात्या? स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही त्यांनी आज. खर तर या सगळ्या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाहीये, पण तरी ते माझ्यासाठी उभे राहिले, मागे हटले नाहीत. बाय. नाही तात्या, मला बोलू द्या. नक्की त्यांचा गुन्हा काय आहे? माझ्यावर प्रेम करणं हा गुन्हा आहे का त्यांचा? सांगा ना, त्यांचा गुन्हा काय आहे? अहो तात्या, माझ्या एका शब्दाखातर आपलं अख्खं आयुष्य वैदेहीच्या दावणीला बांधायला तयार झाले होते. तुमच्या सगळ्या अटी मान्य करून या आपल्या गावात खस्ताखात पडून राहिले. ज्या माणसांना विकत घेता येईल ना, अशा माणसांचे टोमणेच काय तर मारही सहन केला हो त्यांनी. तात्या अहो, काय झालंय काय तुम्हाला? बाय. हे मी चुकले. हो, मी चुकले. मी हात जोडते, तुम्ही इथून निघून जा. खर तर मी तुमच्या नाही, तुम्हीच माझ्या आयुष्यात नव्हता तसं समजेन मी. पण माझ्यासाठी आता अजून काही भोगू नका, निघून जा तुम्ही. बाय. थांब आणि घरी चल, आणि त्याला पण घेऊन ये घरी. ही सानिया आता पोलीस स्टेशनला जाऊन काय बोलेल त्याचा काही नेम नाहीये. जर ती बोलून बसली ना तर अनर्थ होईल. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. सानियाला तुम्ही समजवलं ना, तसंच ती वागेल. असं झालं तर काय बरंच आहे, पण सानिया आहे ती. ती बघा, काय झालं? काय बोलले पोलीस? बापरे, शाण्या माणसाने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे बघा. शाण्या माणसांसाठी ना सानिया, तू मूर्खपणा केलास. तू जर का शाण्या माणसांसारखं मध्ये बोलली नसतीस तर पोलिसांनी तुला चौकशीसाठी नेलंच नसतं. अगदी जाऊ दे, तुझी प्रस्तावना थांबव आणि काकींनी काय विचारलं त्याचं उत्तर दे. काय विचारलं पोलिसांनी? पोलिसांनी तसं बरंच काही विचारलं मला, पण बाप रे, काय त्यांची ती पद्धत प्रश्न विचारण्याची. सानिया, काय विचारतोय आदित्य? हे बघ, पोलिसांनी तुला काय विचारलं या ऐकण्यात मला रस आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं आहे की तू त्यांना काय उत्तर दिलीस. काकी, काय सांगू मी आता? पोलिसांनी मला एवढं प्रेशराईज केलं ना की मला त्यांना सगळं खरं सांगावं लागलं की राजवर्धन गुहागरला आहेत म्हणून.
सानिया अगं काय करून बसतेस हे तू? हो, पण वहिनींनी तुला बजावलं होतं ना? हो बाबा, शेवटपर्यंत राजवर्धन गुहागरला आहे हे माझ्या तोंडून निघणार नाही याची खूप काळजी घेतली मी. पण पोलिसांनी चौकशीच अशी केली की माझ्या तोंडून खरं निघालं. आय एम सॉरी. काय करायचं? खूप लागलाय का हो? हा नाही हे परवाच आहे. थोडा मुका मार लागलाय पण ठीक आहे, होईल बरं. बरीच मोठी मारामारी झाली, असं कानावर आलं होतं. फुटतोय का? नाही नाही, इतकं काही नाहीये. यांचा हात लागला की वाटेल बरं. हो का? जो दवाखाना काढून द्या तिला, सगळ्यांची दुखणी बरी होतील. मला एक कॉल करायचा होता, फोन मिळेल? हा थांबा, देते ना माझं. आहे Nice. मी आलेच. करा ना. हो तर हॅलो, जे जे राजवर्धन बोलतोय. राज बोल ना. मला सांग, फोनसाठी नाही विचारलं मी, शेकवते तुमचा हात. हो ही बॅग पण तुमच्यासारखीच तापट आहे, चटका लागतोय. असू दे, चटके सोसल्याशिवाय बरं कसं वाटणार? तो चटक्यांचा काय घेऊन बसलाय? तुमच्यासाठी मी काहीही सोसायला तयार. बघू. चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. हो हे शिकवून झाल्यावर घेतो. मी अजूनही शहरातल्या माणसांवर विश्वास ठेवत नाही. पण तुमचं माझ्या कावेरीवर असलेलं प्रेम बघून मला असं वाटतंय की तुम्ही माझ्या कावेरीचा नीट सांभाळ करा. त्यामुळे माझा तुमच्या लग्नाला होकार आहे. तात्या, कसं आहे ना, मी
मी गरीब आहे. मी माझ्या या पोरीला अगदी फुलासारखं जपलंय. आणि एका एका बापासाठी लेकीचा हात दुसऱ्याच्या हातात देणं किती गोड क्षण असला ना तरी त्याच्यासाठी खूप कठीण असतं. हो, असो. आता कावेरी ही तुमची जबाबदारी आहे आणि शहरात गेल्यावर तिचा नीट सांभाळ कराल हा मला विश्वास आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. यापुढे यांना कधीच कुठला त्रास होणार. तुम्ही जिला फुलाप्रमाणे जपले, यापुढे मी तिला माझ्या काळजाप्रमाणे जपेन. तुमची परमिशन असेल तर आईने दिलेल्या या बांगड्या यांना घालू शकतो. यांना नेऊ शकतो. मला आईला सांगायचं की प्रेमाच्या परीक्षेत मी पास झालो. झालोय ना. म्हणजे असं नाहीये ना की ही सेमिस्टर एक्झाम होती आणि 6 माही. हा 6 माही एक्झाम होती आणि फायनल एक्झाम अजून बाकी आहे. नाही, ही शेवटचीच परीक्षा होती. थँक्यू. काकी आता माझं काय चुकलं? काय चुकलंय म्हणजे? काय गरज होती तुला जाऊन पोलिसांना सांगायची की राज गुहा करलाय म्हणून? हो काकी, तिथे पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी मला कसे कसे प्रश्न विचारले, किती प्रेशराईज केलंय तुम्हाला माहित सुद्धा नाहीये. माझ्या उभ्या आयुष्यात पोलीस स्टेशन कसं असतं हे मी पाहिलं सुद्धा नव्हतं. आणि वरून ते मला असंही म्हणाले की जर तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही नाही ना सांगितलं तर तुम्हालाच अरेस्ट होईल म्हणून मला त्यांना सांगावं लागलं. तर मला काय हौस नाहीये हे सगळं सांगत बसायचं. हे बघ सानिया, तुला कसली हौस आणि कसली नाही ना हे चांगलंच माहितीये मला. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहतेस तू. लवकर स्वतःचं वागणं बदल, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल तुला.
बाकी सानिया, जर माझ्या राजला काही झालं ना तर मी तुझं काय करेल ते पाहच तू. आई